शेतकरी मित्रांनो नमस्कार. पालवी ॲग्रिकोमध्ये मी स्वप्नील तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण एक नवीन माहिती घेणार आहोत. तुम्ही जर ऊस उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण माहिती मी सांगणार आहे. मित्रांनो, माहिती जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर पालवी ॲग्रिको चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर पालवी ॲग्रिको चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे पाहायला मिळेल. मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकताय की ह्या शेतामधील ऊस तुटून गेलेला आहे, परंतु इथे एक चूक झालेली आहे. ती म्हणजे ह्या क्षेत्रातील बरंचसं पाचट जे आहे हे जाळून टाकलेलं आहे. मित्रांनो, यामध्ये आपलं नुकसान भरपूर जास्त प्रमाणामध्ये आपलं नुकसान आहे. कसं ते समजून घेऊयात. सगळ्यात पहिलं, हे पाचट जवळजवळ 2 ते 4 टनापर्यंत हे पाचट असणार आहे. जर आपण याची कुट्टी करून किंवा याच्यावर मल्चर फिरवून जर आपण याचा कुट्टी जर केली आणि त्याच्यामध्ये जर पाणी सोडलं किंवा त्याला डिकॉम्पोज करण्यासाठी आपण युरिया, DAP, सिंगल सुपर फॉस्फेट किंवा डिकॉम्पोजर यांचा जर आपण वापर केला तर याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ 4 टनापर्यंत सेंद्रिय खत तयार होऊ शकतं. परंतु आपण हे हाताने जाळून आपलं जवळजवळ 4 टन खताचं आपण नुकसान करतोय. शिवाय आपण याच्यामध्ये जास्तीत जास्त रासायनिक खतांची भर टाकतोय. त्यामुळे परिणामी आपलं उत्पादन खर्च हा वाढत जातोय आणि नफा आपल्याला कमी मिळतोय. त्यासोबतच सतत घटत आलेलं उत्पन्न हा देखील एक मोठा प्रश्न सध्या शेतकऱ्यांच्या समोर उभा आहे. मित्रांनो, तुम्ही जर ऊस उत्पादक शेतकरी असाल आणि तुमचा जर ऊस तुटून जात असेल तर हे पाचट कधीही जाळू नका. ह्या पाचटामध्ये तुम्ही जर एक प्रक्रिया केली तर तुमचं जवळजवळ 40,000 रुपयाचं खत हे तुमच्या क्षेत्रामध्येच तयार होतं, एकही रुपया खर्च न करता. कसं ते जाणून घेऊयात. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे. सगळ्यात पहिलं, आपल्याला ऊस तुटून गेल्यानंतर या क्षेत्रामध्ये मल्चर फिरवायचं आहे. मल्चर किंवा पाचट कुट्टी मशीन फिरवायचं आहे. पाचट कुट्टी केल्यानंतर आपल्याला या क्षेत्रामध्ये पाणी द्यायचं आहे किंवा पाणी दिल्यानंतर किंवा पाणी देण्या अगोदर आपण जर तुम्ही रासायनिक प्रक्रिया करत असाल तर सिंगल सुपर फॉस्फेट आणि युरिया यांचं एकत्रित मिश्रण करून आपण त्याच्यावर मारू शकतो किंवा डिकॉम्पोजर वापरू शकतो किंवा बऱ्याचशा कंपन्यांचं डिकॉम्पोज करणारे बॅक्टेरिया मिळतात, तर हे बॅक्टेरिया देखील आपण वापरू शकतो. यांचा स्प्रे केल्यानंतर साधारण 40 ते 60 दिवसामध्ये आपल्याला पाचट बऱ्यापैकी कुजलेलं पाहायला मिळतं. तसेच पाणी सोडल्यामुळे देखील पाचट जमिनीला चिटकतं आणि डिकॉम्पोज प्रक्रिया म्हणजेच अर्थात गांडुळांकडून जे डिकॉम्पोज करण्याची प्रक्रिया सुरू होते त्यामध्ये पाचट बऱ्यापैकी कुजलं जातं आणि याचा फायदा आपल्याला जमिनीची प्रत सुधारण्यासाठी, सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी आणि तसेच इतर न्यूट्रिशन मिळण्यासाठी देखील होतो. ज्यामुळे आपण ऊस तुटल्यानंतर जो काही पाचट आहे तर या पाचटापासून जवळजवळ 2 ते 4 टनापर्यंत सेंद्रिय खत आपण घरबसल्या आपल्या क्षेत्रामध्ये बनवू शकतो. मित्रांनो, तुम्ही जर ही चूक करत असाल तर ही चूक आजपासून बंद करा आणि आपल्या क्षेत्रामध्ये 4 टन जवळजवळ स्वतःचं निर्मित खत तयार करा. यापासून आपल्याला जवळजवळ एका एकरमध्ये एक साधारण 20 टन जरी ऊस वाढत असेल तरी आजच्या 3,000 रुपयाच्या दराने जवळजवळ 60,000 रुपयाचं उत्पादन आपण घरबसल्या वाढवतो, कोणताही उत्पादन खर्च न लावता. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय हा नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. तसेच आजपासून पाचट जाळणार नाही अशी शपथ घ्या आणि आपल्या मातीला वाचवा. धन्यवाद.